कल्पनाच किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण पाव रेसिपी बघणार आहोत। तर त्यासाठी सर्वात आधी आपल्याला ईस्ट ॲक्टिव्ह करून घ्यायचं। तर त्यासाठी इथे मी कोमट पाणी घेतलं, साधारणपणे अर्धा वाटी, आणि या स्पूनने आपला पोह्याचा चमचा त्या प्रमाणाने 2 टेबलस्पून मी ईस्ट घेतलेला आहे आणि त्याच प्रमाणात साखर घेतलेली आहे 2 चमचे। तर आपण ईस्ट आता टाकून देऊया। साखर आपण नंतर घालणार आहोत पिठामध्ये। आता हे आपण ॲक्टिव्ह होण्यासाठी ठेवून देऊया। 5-10 मिनिटांनी हे छान फुगेल, मग आपण पीठ मळायला घेऊया। आता आपलं ईस्ट ॲक्टिव्ह झालंय बघा, असं व्हायला पाहिजे। आणि या वाटीने मी 3 वाटी मैदा भरून घेतला आहे। पूर्ण भरून घेतली वाटी, ही जेवणाची वाटी आपली, आणि मैदा चाळून घेतला आहे। आता यात आपल्याला 2 चमचे मीठ घालायचे आणि 2 टेबलस्पून साखर मी कोमट पाण्यात विरघळवून घेतली। तर आधी आपण आणि 2 टेबलस्पून तेल घ्यायचे आपल्याला। तर लागेल तसे आपण तेलाचा हात लावणार आहोत मळताना। अगोदर आपण ईस्टचं घेऊया पाणी। तर 2 चमचे साखर मी विरघळवून घेतली पाण्यात, कोमट पाण्यात। पीठ मळायला आपण कोमट पाण्याचाच वापर करणार आहोत। जास्त घट्टही मळायचं नाही आणि जास्त पातळही मळायचं नाही, पण 10 मिनिटं तरी कमीत कमी मळून घ्यायचं। किचन टेबलवर मळायचं नसेल तुम्हाला तर अशी मोठी परात घ्यायची आणि त्यात मळायचं। जितकं चांगलं पीठ मळाल तेवढं ते फर्मेंट चांगलं होईल। थोडं थोडं तेल लावून घ्यायचं हाताला, म्हणजे तुम्हाला छान मळता येईल पीठ। असं एका हाताने धरायचं, ताणायचं, आणि दुसऱ्या हाताने ते पीठ असं ताणायचं। आता मी हे छान 10 मिनिटं मळून घेते आणि नंतर मग अशा बाउलमध्ये ठेवून द्यायचं फर्मेंट होण्यासाठी झाकण घालून, आणि कमीत कमी 2 तास तरी ठेवायचं, जोपर्यंत पीठ फुगत नाही तोपर्यंत। आता मी हे 10 मिनिटं मळून घेते आणि मग दाखवते। हे बघा, अशा रीतीने आपटून मी असं आपटलं तरी चालेल, किंवा असं स्ट्रेच केलं तरी चालतं। एक हाताने धरायचं, एका हाताने स्ट्रेच करून घ्यायचं। अशा प्रकारे मी 10 मिनिटं मळून घेतलं पीठ। आता आपल्याला एका भांड्यात ठेवायचं। काचेचा बाउल नसेल तर स्टीलचं भांडं असलं तरी चालेल। अशा प्रकारचा बाउल आहे माझ्याकडे, मी त्यात ठेवते। तेलाचा हात लावून घेतलेला आहे आणि याला सुद्धा आपण तेलाचा हात लावून घेऊया।
आता आपल्याला हे 2 तास ठेवून द्यायचं फर्मेंट होण्यासाठी. 2 तास झालेत. बघू आपलं पीठ कसं झालं. हे बघा मस्त फर्मेंट झाले. आता यातली आपल्याला हवा काढून टाकायची. आणि मी असा ट्रे तयार करून घेतला. असं टीन आहे माझ्याकडे केकचं. बटर पेपर लावला, त्याला तेल लावलं, ग्रीस करून घेतलं आणि त्याच्यानंतर थोडंसं मैदा त्याच्यावर स्प्रिंकल करून घेतला. थोडंसं तेल लावून घ्यायचं हाताला. आता आपल्याला छोटे छोटे गोळे करून ट्रेमध्ये ठेवायचे. अशा प्रकारे करून घ्यायचं. आता अशा प्रकारे मी सर्व बॉल्स तयार करून घेते. हे बघा अशा प्रकारे मी तयार करून घेतलेत. आता हे आपल्याला पुन्हा 1 तास ठेवून द्यायचे. कव्हर करून ठेवायचं. आता पुन्हा हे आपण 1 तास ठेवून देऊ. त्याला 1 तास झालाय. हे बघा छान फुललेत आपले गोळे. हे बघा आता याला आपल्याला थोडंसं छोटे छोटे गोळे पण छान झालेत. बघा बघू शकता तुम्ही. मी करून पाहिले कसे दिसतात ते. आणि आता याला आपल्याला थोडंसं दूध लावून घ्यायचं आहे ब्रशने. ओव्हन पण प्रीहीट करायला ठेवला 180 डिग्रीला 10 मिनटं. आता याला आपण मिल्क वॉश करून घेऊ. एकदम अलगद हाताने करायचं. प्रेस नाही झाले पाहिजे ते. आणि ओव्हनमध्ये आपण बेक करणार आहोत 180 डिग्रीला 15 ते 20 मिनिट. अशा प्रकारे मी मिल्क वॉश करून घेते. आणि मग ओव्हनला 180 डिग्रीला सुरुवातीला 15 मिनटं आणि जर झाले नाही तर पुन्हा 2-3 मिनटं लावून द्यायचा. तर मी हे झाल्यावर मग तुम्हाला दाखवते. हे बघा आपले पाव तयार आहेत. बघू शकता तुम्ही मस्त बेक झालेले आहेत. जवळून दाखवते. हे बघा आणि मस्त फुललेले पण आहेत. आता हे गरम असतानाच आपल्याला बटर किंवा तूप लावून घ्यायचं. तर मी इथे तूप लावते, गाईचं तूप लावते. छोटे छोटे पण छान दिसतात बघा. छोटे करून बघितले मी छोट्या मुलांसाठी. पुढच्या वेळेला गव्हाच्या पिठाचे करून दाखवेल. लहान मुलांनी किती खाल्लं तरी त्रास होणार नाही त्यांना. हे बघा आता मी हे लावून घेतलं. आता आपल्याला हे 10 मिनटं स्वच्छ कपड्याने झाकून ठेवायचं. असं झाकून ठेवूया 10 मिनटं. 10 मिनटांनी आपण चेक करूया परत. मग दाखवते मी तुम्हाला 10 मिनटांनी. चला तर 10 मिनटं झालेली आहेत. बघूया. हे बघा मस्त पाव तयार झालेले आहे. मस्त बेक झालेत. तुम्ही काढून दाखवते.
हे बघा छान तयार झालेले आहेत, बघू शकता तुम्ही. हे बघा. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.